तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये आपण बीओएस ब्रेक ऑफ स्ट्रक्चर याची पूर्ण माहिती घ्यायची आहे. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत फक्त. हाऊ टू फाइंड द राईट ट्रेंड. मित्रांनो, बऱ्याच लोकांना राईट ट्रेंड माहीत नसतं की कोणतं डायरेक्शन आहे, मेन डायरेक्शन कोणती आहे ट्रेंडची, ती कशी फाइंड करायची आपण या फर्स्ट पॉईंटमध्ये पाहायचं आहे. दुसरा पॉईंट, व्हॉट इज अ ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काय आहे हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहायचं आहे, राईट. तिसरा पॉईंट, आयडेंटिफिकेशन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इन लाईव्ह मार्केट. लाईव्ह मार्केटमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कसं फाइंड करायचं हे तिसऱ्या पॉईंटमध्ये पाहायचं आहे. तर सुरू करूया. तर यामधला फर्स्ट पॉईंट, हाऊ टू फाइंड अ राईट ट्रेंड. मित्रांनो, मार्केटचे 3 फेजेस असतात: अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड अँड कन्सोलिडेशन. या 3 फेजेसमध्येच मार्केट मूव्ह करत असतं. तर यामध्ये अप ट्रेंडचा काय सिनेरिओ असतो तो आपण पाहूया. मित्रांनो, मार्केट अप ट्रेंडमध्ये असताना फर्स्ट हायर हाय बनवतं, हायर लो, अगेन हायर हाय, हायर लो, हायर हाय आणि हायर लो. हा अप ट्रेंडचा सिनेरिओ असतो. मार्केट प्रिव्हियस हायर हाय ब्रेक करून नेक्स्ट हायर हाय बनवतो, राईट. व त्याच्या अपोजिट डाऊन ट्रेंडला मार्केट लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो या सिनेरिओमध्ये डाऊन ट्रेंडला मार्केट जात असतो. व तिसरा कन्सोलिडेशन, ज्यामध्ये मार्केटची कोणतीही डायरेक्शन असते, तो एका रेंजमध्ये मार्केट खेळत असतो, त्यामुळे त्याला कन्सोलिडेशन असं म्हटलं जातं. तर हा सेकंड पॉईंट आहे. यामध्ये आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर अप ट्रेंडमध्ये व डाऊन ट्रेंडमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कसं फाइंड करायचं हे या पॉईंटमध्ये आपण पाहायचं आहे. मित्रांनो, अप ट्रेंडमध्ये असताना मार्केट हायर हाय, हायर लो अँड अगेन हायर हाय बनवतो, राईट. जो प्रिव्हियस हायर हाय आहे हा ब्रेक केला जातो, तेव्हाच आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणतो, राईट. का? तर जो हायर लो आहे हा प्रोटेक्टेड आहे व प्रिव्हियस हायर हाय आहे हा ब्रेक केलेला आहे. त्याच्याच अपोजिट साईडला, डाऊन साईडला मार्केट लोअर लो, लोअर हाय अँड अगेन लोअर लो बनवतो व जो प्रिव्हियस लोअर लो आहे हा ब्रेक झालेला आहे. त्याचमुळे आपण लोअर लोला अशी हॉरिझॉन्टल लाईन कन्फर्मेशनसाठी आपण आखू शकतो व हा जो प्रिव्हियस लोअर लो आहे हा ब्रेक झालेला आहे. त्याचमुळे याच्यावरून आपण सांगू शकतो की सेलर स्ट्रॉंग आहे. तर यालाच सेलर्स कडून ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हटला जातो व बायर्स कडून याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हटलं जातं. तर या डायग्राममध्ये आपण पाहू शकता अप ट्रेंड व डाऊन ट्रेंडचे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कसे होतात हे मी इथून या डायग्राममध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर हायर हाय, हायर लो, जेव्हा प्रिव्हियस हायर हाय मोडला जातो त्यावेळेला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतो व अगेन हायर हाय त्याचा मोडला जातो, अगेन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतो. या सिनारिओमध्ये मार्केट अप ट्रेंडमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर क्रिएट करत जात असतात. मित्रांनो, हायर लो जो आहे हा प्रोटेक्टेड आहे. तुम्ही पाहू शकता इथं प्रत्येक हायर लो जो आहे हा प्रोटेक्टेड आहे, हा ब्रेक होत नाहीये, म्हणजेच बायर स्ट्रॉंग आहे. त्याच्याच अपोजिट डाऊन ट्रेंडला मार्केट लोअर लो आहे हे ब्रेक करत जात आहे व जो लोअर हाय आहे हा प्रोटेक्टेड आहे, म्हणजेच सेलर स्ट्रॉंग आहेत. तो लोअर हाय ब्रेक करून देत नाहीयेत बायर्सला, राईट. तर मित्रांनो, हाऊ टू फाइंड बीओएस. मित्रांनो, या डायग्राममध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की अप ट्रेंडमध्ये कसे बीओएस मार्क करतात व डाऊन ट्रेंडमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कसे मार्क करायचे हे पाहूया. मित्रांनो, अप ट्रेंडमध्ये मार्केट जात असताना जेव्हा प्रिव्हियस हायर हाय ब्रेक करून जेव्हा कॅन्डल क्लोज देते त्या लाईनच्या वर, त्याच वेळेला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर व्हॅलिड होतं व डाऊन ट्रेंडला जेव्हा प्रिव्हियस लोअर लो आहे तो जेव्हा ब्रेक करून त्याच्या बाहेरील साईडला जेव्हा कॅन्डल क्लोज देते त्यावेळेला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर व्हॅलिड होतो. तुम्ही तर पाहू शकता हा प्रिव्हियस हायर आहे व हा हायर लो आहे. ज्यावेळी मार्केट प्रिव्हियस हायर हायला ब्रेक करून मार्केटने कॅन्डल क्लोज दिलेले आहे, इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर व्हॅलिड झाला आहे मित्रांनो. त्याचमुळे आपण इथं हॉरिझॉन्टल लाईन वरून हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आपण इथं समजू शकतो व्हॅलिड आहे, राईट. व डाऊन ट्रेंडलाही तसंच आहे मित्रांनो. जेव्हा बघा मार्केट डाऊन साईडला आलेला आहे, हा लोअर लो, लोअर हाय अँड अगेन लोअर लो बनवत आहे. ज्या वेळेला मार्केट प्रिव्हियस लोअर लोच्या बाहेरील साईडला कॅन्डल जेव्हा क्लोज देते त्याच वेळेला हा लोअर लो साईडचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर व्हॅलिड होतो. थर्ड अँड लास्ट पॉईंट, हाऊ टू फाइंड द ब्रेक ऑफ स्ट्रक्चर ऑन चार्ट. यामध्ये आपण पाहायचं आहे की अप ट्रेंडमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कसे मार्क करायचे. एकदम सिंपल आहे मित्रांनो. तर सुरू करूया. सर्वात आधी तुम्हाला एक स्विंग हाय मार्क करायचा आहे, म्हणजेच हायर हाय मार्क करायचा आहे. मी इथे हायर हाय मार्क करतो. इथे हायर हाय का मार्क केला, कारण प्रिव्हियस जो आहे हा लो आहे त्यांना हा हायर हाय झालेला आहे, राईट. मी हायर हाय इथे मार्क करतो अँड देन मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो इथे. तर यामध्ये समजून घ्या तुम्ही, जेव्हाही कधी हा प्रिव्हियस हायर हाय आहे, जेव्हाही हा प्रिव्हियस हाय ब्रेक होईल व कॅन्डल ते क्लोज होईल हॉरिझॉन्टल लाईनच्या वरती, त्यावेळेला हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर व्हॅलिड होईल अप ट्रेंडचा, राईट. व जेव्हा ब्रेक झाल्यानंतरच आपण जो हा स्विंग लो आहे हा मार्क करायचा. स्विंग लो म्हणजे हा स्विंग लो, राईट. हा स्विंग लो मार्क केला तर हा एक हायर हाय आहे, एक हायर लो आहे, राईट. देन नेक्स्ट स्विंग पाहूया आपण. नेक्स्ट स्विंग हा एक आहे इथे, नेक्स्ट स्विंग पाहूया, हा एक नेक्स्ट स्विंग आहे.
हायर हाय झाला राईट, हा प्रिव्हियस हायर आहे अँड देन नेक्स्ट हायर हाय हाय. मी ते एक हॉरिझॉन्टल ड्रॉ करतो. अगेन मी ते हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. तुम्ही पाहू शकता इथे कॅन्डल क्लोज झालेला आहे हॉरिझॉन्टल लाईनच्या वरती. इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर व्हॅलिड झाला आहे राईट. त्याने मी हा जो हायर लो आहे तो मार्क करतो. पाहू शकतो तुम्ही हा एक हायर आहे अँड देन एक हायर लो कन्फर्म झाला. हायर लो कधी कन्फर्म होणार, ज्या वेळेला जो हायर आहे त्याच्यावरती कॅन्डल क्लोज होईल त्यावेळेला एक हायर लो हा कन्फर्म होईल राईट. नेक्स्ट आणखीन एक एक्झाम्पल बघूया. इथे हा एक स्विंग आहे, हायर आहे, नेक्स्ट हायर आहे आणि हा एक सॉरी आणि हा एक हायर लो आहे. मी इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. इथे पाहू शकता हा प्रिव्हियस हायर आहे, हा ब्रेक केला, नेक्स्ट हायर आहे बनला अँड देन हायर लो कधी कन्फर्म होईल, जेव्हा हा जो हायर हाय आहे त्याला कॅन्डल ब्रेक केल्यानंतर हा हायर लो कन्फर्म होईल राईट. तर या पद्धतीने तुम्हाला अपट्रेंडमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर ची कन्फर्मेशन घ्यायची असते. आता तुम्ही तर मित्रांनो म्हणाल जर हायर लो मोडला तर काय होईल हायर लो, हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघायचं आहे. ती वेगळी कॉन्सेप्ट आहे. ते मार्केट ट्रेंड चेंज होतं जेव्हाही हा जो प्रिव्हियस हायर लो आहे जेव्हा कधीही ब्रेक होईल ट्रेंड चेंज होतो, तेही आपण बघायचं आहे नेक्स्ट व्हिडिओपासून. तर आपण नेक्स्ट पाहूया की डाऊन ट्रेंडमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कसं मार्क करायचं. यामध्ये डाऊन ट्रेंडमध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चरची कन्फर्मेशन कशी घ्यायची हे आपण पाहायचं आहे. तर जसं आपण अप ट्रेंडमध्ये हायर हाय पाहत होतो तसं डाऊन ट्रेंडमध्ये आपण लोअर लो मार्क करायचा. सर्वात आधी मी इथे लोअर लो मार्क केला अँड देन इथे मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली राईट. इथे मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. तुम्ही इथे पाहू शकता जी कॅन्डल आहे इथे ही क्लोज झालेली आहे. जी लाईन आहे ह्याच्या खाली क्लोज झालेली आहे, म्हणजेच नेक्स्ट लोअर लो इथं बनलेला आहे राईट. देन मी जो लोअर हाय आहे तो मार्क करणार. जेव्हाही कधी लोअर लो ब्रेक होईल त्याच वेळी मी हा जो प्रिव्हियस लोअर हाय आहे हे तुम्ही मार्क करणार राईट. नेक्स्ट स्विंग पाहूया. इथे हा एक नेक्स्ट स्विंग आहे, लोअर लो मी लोअर लो मार्क केला नेक्स्ट अँड इथे मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. तर इथे तुम्ही पाहू शकता की जी रेड कॅन्डल आहे ती लोअर लोच्या खाली क्लोज झालेली आहे. अगेन एक स्विंग लोअर लो मार्क केला मी इथे अँड अगेन एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ आणि इथे तुम्ही पाहू शकता कॅन्डल लोअर लोच्या खाली क्लोज झालेली आहे या स्विंग पॉईंटच्या खाली. जेव्हा हे कधी या स्विंग पॉईंटच्या खाली कॅन्डल क्लोज होईल त्यानंतरच मी इथे हा जो लोअर हायचा स्विंग पॉईंट आहे हा मार्क करणार राईट. तर ह्या पद्धतीने डाऊन ट्रेंडला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर अशा पद्धतीने मार्क करतात. मित्रांनो जर प्रिव्हियस लोअर हाय जो आहे तो ब्रेक झाला तर ट्रेंड चेंज होतो. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतात त्याला. तर त्याची पूर्ण माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.